मेन आरोपी आहे जो गुंड त्याला अरेस्ट केली नाही, पण आज संध्याकाळपर्यंत किंवा रात्रीपर्यंत त्या दोन्ही शुक्ला फॅमिलीला अरेस्ट केली नाही, तर आम्ही DCP साहेबांना सांगितलं की उद्या सकाळपासून आम्ही योगीधाम परिसर पूर्ण बंद ठेवणार आहोत आणि बंद झाल्यानंतर त्याचा जो काय विपरीत परिणाम होईल त्याची सर्वस्वी जबाबदारी पोलीस प्रशासनावर राहील. तर कल्याणमधील मराठी माणसाला झालेल्या मारहाणी प्रकरणातील जखमी अभिजित देशमुख जे आहेत ते साम टीव्हीवर देखील यावेळेस आले आणि त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. शुक्लानं मराठी माणसाला घाणेरडं म्हटलं. जखमी अभिजित देशमुख यांनी त्यांच्यावर घडलेली आपबीती साम टीव्हीशी बोलताना सांगितलेली आहे. तसंच पोलीस हे अखिलेश शुक्लाला मॅनेज आहेत असा गंभीर आरोप अभिजित देशमुख यांनी केला आहे. कल्याण पश्चिमेकडील योगीधाम अजमेरा हाईट्समध्ये 2 दिवसांपूर्वी शेजाऱ्यांमध्ये वाद झाला होता. या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या जोरदार व्हायरल होतो आहे. या वादाचे पडसाद सध्या कल्याण शहरच नाही तर आजूबाजूच्या परिसरात देखील उमटताना दिसत आहे. अभिजितजी, काय झालं होतं नेमकं त्या दिवशी? परवा रात्री अखिलेश शुक्ला याची वाईफ धूप जाळते त्याच्या घरासमोर आणि त्याचा धूर कवळीकट्टे फॅमिलीला जातो. तर कवळीकट्टे फॅमिलीची काकू होत्या, त्या बोलल्या की तुला धूप जाळ तुझ्या घरामध्ये जाळ. मग त्यांची बाचाबाची सुरू झाली. तिथे तू अशी हे करते ते करते. मग त्यावेळी तो अखिलेश शुक्ला बाहेर आला आणि कवळीकट्टे काकीने बोलायला लागला की तुम्ही मराठी लोक असे आहे, तुम्ही गंदे लोक आहे, या आपले मांस मच्छी खाते. त्याची बायको सगळे बोलायला लागले. मग मी तिथं बाहेर होतो. मी त्याला बोललो, भाई तुमचा मॅटर आहे, तुमच्या दोघांमध्ये बोलून घ्या, मराठी माणसाचं नावमध्ये घेऊ नका. नंतर मला बोलतो की तू मुझे कौन सिखाएगा, तू है कौन, तुझे पता है मैं कौन हूँ, क्लास 1 ऑफिसर हूँ, मैं एक फ़ोन करूँगा तो पूरी बिल्डिंग खाली करूँगा, मेरे मंत्रालय तुमको देखना है क्या, CM से फ़ोन आएगा, पूरी बिल्डिंग खाली करूँगा. त्याचे 10-12 गुंड आले होते. त्या 2 मुलांना मारत होते. तर मी मध्ये गेल्यानंतर अखिलेश शुक्लाने त्याच्या हातामध्ये काय धारदार शस्त्र होतं, त्यांनी माझ्या इथं मारलं जोरात. तर पूर्ण रक्तबंबाळ झालं आणि त्याच्याकडे पिस्टल होता. तो पिस्टल काढत होता. तर त्याची बायको बोलत होती की इनको आज जिंदा नहीं छोडेंगे, सबको मारेंगे, कवळीकट्टे फॅमिली को सबको मारेंगे, पूरे सबको मारेंगे. खडकपाडा पोलीस स्टेशनला. तर तिथे लांडगे साहेब होते. लांडगे साहेबांनी त्या शुक्लाला ॲज अ फ्रेंड हात मिळवणी, हसणं, बोलणं असं त्यांचं सेटलमेंट झालं होतं की लांडगे साहेब फुल मॅनेज झाले होते त्यावेळी, फुल मॅनेज. त्यांना विनंती केली, त्यांना फोटो दाखवले, रक्ताने भरलेला शर्ट दाखवला, साहेब त्यांनी आम्हाला मारले, हमला केला आहे, बोलतो हा ठीक आहे ना, हे मारामारी मी असं चालतं. तर आणि त्याच्यावरती गंभीर गुन्हे आम्हाला नॉर्मल सकाळी पहाटे 5 वाजेवर बसून घेतलं तरी त्यांनी गुन्हा दाखल केला नाही आणि शुक्लाला VIP ट्रीटमेंट दिली. अभिजित देशमुख, साम टीव्ही, कल्याण. तर कल्याणमधील मराठी कुटुंबाला केलेल्या मारहाणी प्रकरणी 2 आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती कल्याणचे DCP अतुल झेंडे यांनी दिलेली आहे. तर इतर आरोपींचा शोध सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. मारहाणीतील मुख्य आरोपी शुक्ला हा MTDC मध्ये काम करत असल्याचीही माहिती मिळते. आतापर्यंत त्या सदर घटनेमध्ये 2 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि ज्याच्यामध्ये जे काही घटनाक्रम, जे व्हिडिओ फुटेज असेल, जे काही घटनाक्रम आता सगळा समोर आलेला आहे आणि ज्यातून अजूनही काही व्हिडिओज आमच्याकडे प्राप्त झालेले आहे, काही सोशल मीडियावरती पण आहेत आणि काही आमच्यासुद्धा पोलिसांना प्राप्त झाले आहेत. कुणालाही त्या ठिकाणी सपोर्ट करण्यात येणार नाही आणि जे काही कायद्याच्या दृष्टिकोनातून जे काही कारवाई आहे त्या आरोपींच्यावरती सर्व करण्यात येईल. आतापर्यंत 2 आरोपींना ताब्यात घेतलेला आहे. इतरही आरोपींचा शोध सुरू आहे, ते सुद्धा लवकर आम्ही अटक करत आहोत.